पॅक करतोय आपण. एक गाडी जी आहे त्याला बॅगेज जे आहे ते लोड करून झाले. दुसरी जी बाईक आहे त्याला आपण लोड करतोय. तिकडे थांब एक मिनिट. तर आता आपण आपला जो स्टे होता सांबला लेहमध्ये, तिथला आपला दुसरा दिवस झाला आहे. 2 दिवस ॲग्रीमेंट टाईप झालं आहे आपण. आणि आता आपण तिसरा दिवस जो आहे तो आपण लेह बिस्किटला जातो आहे. सगळं पॅकिंग झालं आहे. तुषार रेडी, ऑल सेट. सो चलो. वाटेत आपल्याला वर्ल्ड सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड लागेल. तर आपण आता जो खारदुंगला पास आहे तिथे जातो आहे. आता इथे 2 किलोमीटरला साधारण एक चेकपोस्ट आहे जिथे आपल्याला तिथे पास आहेत ते दाखवायला लागतात. आणि आपण वेदर पण बघू शकतो. वेदरची कंडिशन जी आहे थोडाफार बघूया काय होते ते. म्हणजे हा आय थिंक असेल रोड निघलाचा. वेदर तर असं वाटतं आहे की काहीतरी बर्फ वगैरे मिळू शकेल थोडाफार. बघू. आपल्याला आज तर तो पार करायचा आहे. वर्ल्डमधला आय थिंक सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड आहे. डिस्टन्स एवढंच मेंटेन ठेव आणि 5च्या रायडर पासून सावधान. डर नाही तू. तुला जायचंय ना. ते काय टेन्शनच घेत नाही. तर आपल्याला आता बर्फवृष्टी व्हायला लागली थोडी थोडी. रेनकोट घालावं लागेल असं वाटतंय आता. स्नोफॉल होतोय. ऊन पण आहे. हात पण गार पडायला लागलेत. जे इनर आहेत ते घालावे लागतील स्नोचे. सो ऊन आल्यावर थोडं बरं वाटतंय. आणि ऊन गेल्यानंतर पूर्ण बघू शकतो आपण बर्फच बर्फ आपल्याला आय थिंक मिळेल पुढे. सो मला वाटतं इथे आपण रेनकोट घालू का. इथे थांबून आपण रेनकोट घातलं तर बरं होईल. घाले ना इथे. आपको उधर जाना है हमको. आपण बघू शकतो की तिथे कसं क्लायमेट आहे ते. स्नोफॉलिंग हो रहा है. तर आपण खारदुंगलीच्या रूटला आहोत. साधारण 15 किलोमीटर आपण लेहवरून वर आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही रेनकोट वगैरे घातले. वेदर लगेच चेंज होत आहे. आता ऊन पडलं आहे. मगाशी थोडा स्नोफॉल जाणवत होता इथे. आणि वर पण बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता ह्या ज्या डोंगर रांगा आहेत तिथे आपल्याला स्नोफॉल दिसतोय. सो तिथे चेंज न करता आपण इकडच्या इकडे चेंजिंग केलं तर बरं पडेल. सो आपण चेंज केलं. ऑल सेट. आपलं बाईक पण. तर आपल्याला समोर पूर्ण बर्फाचा डोंगर दिसतोय. आजूबाजूला हे जे डोंगर आहे ॲज कम्पेअर हा जो रूट आहे स्वर्गच म्हणावं लागेल हा. म्हणजे काय जे फील वाटतंय भारी वाटतंय एकदम. सो लेट्स गो टू खारदुंगा वर्ल्ड हायेस्ट सेकंड मोटरेबल रोड. आणि समोर आहे तुषार ड्रायव्हिंग करतोय. गेल्यावेळी आम्ही स्पिती व्हॅली केल्यामुळे थोडे हा जो पॅच आहे ते जो टेरेन आहे तो थोडा आपल्याला ओळखीचं वाटतोय. तो थोडं तेवढं म्हणजे फर्स्ट टाईम ज्यावेळी आपण येतो त्यावेळी टेरेन माहिती नसतं. त्यावेळी जो फिलिंग असतो म्हणजे थोडं एक्स्ट्रीम वाटतं ते थोडं कमी वाटतं आहे आता.
ग्लोव्ज घातले मी आतमध्ये, इनर घातले ग्लोव्हच्या. खूप फरक पडला आहे. सो प्रिपेअर होणं गरजेचं आहे ट्रिपसाठी. सगळ्या गोष्टी प्रिपेअर पाहिजेत, नाहीतर आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा. सो कायम प्रिपेअर राहा अशा ट्रिपसाठी सगळ्या बाबतीत. आम्ही पेट्रोल टँक कॅरी केलेत. तिथे चौकशी केल्यानंतर असं कळलं आहे खारदुंगला इथून 19 किलोमीटर आहे त्या स्पॉटवरून सध्या. आणि हा जो व्ह्यू आहे, वो सुपर. हा रोड इथे लाईन लागलेली आहे, बघू शकता. थोडं मेंटेनन्स चालू आहे. बाईक असल्यामुळे इझिली आम्हाला थोडं पुढे पुढे येता आलं. सो तुषार, स्टॉप करत असेल 15,542 फुटावर आहोत, म्हणजे 4,738 मीटरवर आहे. पाणी की बॉटल चाहिए. आपण इथे आता मॅगी खातो, कारण वरचा रस्ता अजून ओपन केलेला नाही आहे. सो आपण इथे तर आपण आता खारदुंगल्याला निघालेलो आहोत. तिथे साधारण 2 तास आपल्याला थांबावं लागलं. आता बाईकना वगैरे सोडलेलं आहे. आणि इथे आपल्याकडचे मराठा बटालियन आहे. 2 सर मिळालेले आर्मी ऑफिसर्स, एक सावंतवाडीचे, रत्नागिरीचे. त्यांच्याशी मालवणी म्हणून खूप बरा वाटला, अजून एनर्जी इली. आणि ते सांगत होते आपली इकडेच पोस्टिंग खूप वर्ष झाली, पुढे असं आपलीच असं माणसासाठी मराठा रेजिमेंटच असे सगळं. त्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढलेला आहे. अजून बरं वाटतंय. रोडची कंडिशन तर खूप खराब आहे. कोल्ड, बहुत ही एक्स्ट्रीम. पण एक पास आहे, थोडा रस्ता थांबवलेला कारण ब्लॅक आईस होती रस्त्यावर. सो तुम्ही बघू शकता इथे सोडताय. आपण बघू शकतो पूर्ण बर्फ आहे, एकदम टॉपला आलेलो आहोत आपण. आणि हा समोरचा रस्ता आहे. पुढे हात जाम झालेत, थोडी मुवमेंट घेतल्यावर बरं वाटेल. बघू शकता बर्फ.
आहे ना. चलो खूप पडलेलं आहे सगळ्या साईडने. हाईटला आलेलो आहोत. फोटो काढ. चलो काढा ना. तर इथून मला वाटतं साधारण 10-1 किलोमीटर असेल किंवा 8 किलोमीटर असेल. बऱ्यापैकी टॉपला आहोत आपण. बघू शकतो आपण तर पूर्ण इतकं दिसतंय. अजून रस्ता आहे तो दिसत असेल तुम्हाला. आणि हा आजच पडलेला बर्फ वाटतोय. टॉवर दिसतो. हां, आपल्याला तिथे जायचं आहे. तो टॉप आहे आपला. दिसत असेल तिथे. तिथे एक छोटासा टॉवर आहे. खाली आपल्याला त्यांनी गाडी घेतली की तिथे आपण हा रस्ता पूर्ण असा तिथे पोहोचतो. हा इकडचा पेट आहे. रस्ता आहे व्यवस्थित केलेला आहे. खूप कारच आहेत बऱ्यापैकी. पण आपण बऱ्यापैकी हाईट लावू. ऊन पडलं तर मजा येईल. पण कुठे काय सूर्याचा पत्ता नाही आहे. असं डार्कच आहे. तर आपण साधारण 2 किलोमीटर राहिलं आहे कारदुंगला. आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे बर्फ पडतोय. ही कंडिशन आहे इथे. हो हो, 4 बॅगवर बर्फ पडला असं दिसतंय. हो, आणि जाम लागलेला आहे. आणि स्नोफॉलचा एक्सपिरियन्स घेतोय आपण. हां हां, ते सांगतो ना. तुषार, चावी बंद ठेव जरा वेळ. चावी बंद ठेव. कितना आगे है? 2 किलोमीटर. ये घुसा रहे ना सारे ग्रोसरी के सारे घुसा रहे इसलिए. हाँ, इसीलिए प्रॉब्लम हो रहा है. ओह, गुड लुकिंग. ओके है ना.
हे यांनी घातल्या ना गाड्या त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. जरा थांबलो ना बरं वाटलं हातांना. पायाचे जाम झालेत पाय माझे. पहिल्यांदा एवढा बर्फ घेतला ना आपण. मागच्या वेळी जरा पडलं तर आपली काय हाल झालेले. गाडी आहे पाठी आपल्या नाही ना. गाडी आहे सीधा जा आराम से आ जाओ भाई हां तेच सांगतोय मला. तोच प्रॉब्लेम येतो बाईक चालवताना. हात हे करून ठेव पुढे. जरासंच आहे आता 2-4 किलोमीटर. 2 किलोमीटर 2 किलोमीटर आहे. रेनकोट घातलं बरं ना. ऐका माझा बरं पडेल तुम्हाला. तुझ्या पूर्ण बरोबर. पाय गारटले रे माझे. सॉक्स मोठे घालू आहे ते. हे कर जरा घास असे. तेच सांगतंय ह्या कर. सुटलं आता जास्त. हां सुरू झाले लक्षात. हो हो हो. सर जरा 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 पकडा. चल सुट्टा तर चल. सुट्टा तर काढू शकतोय. पुसतंय जरा. नाही नाही पुसतंय काय विचारतोय. हे लावतो का. हा ते लावणार होतो पण हे झालंय ते. आपण खारदुंगला पासला आलेलो आहोत. भाई
वेलकम यू टू द टॉप ऑफ द वर्ल्ड माइटी खारदुंगला. अल्टिट्यूड 17,982 फीटवर आहे. आता थोडं ॲक्लिमेटाईज झालं इथे. मग अशी आल्यावर थोडं त्रास झाला इथे. तर आपण खारदुंगला येऊन आता खाली उतरतो. बऱ्यापैकी तिथे आपल्याला ट्रॅफिक पण आहे आणि हाय अल्टिट्यूड सिकनेस जाणवतो. तर रेस्ट घेतल्यानंतर बरं वाटलं. थोड्या वेळाने जाणवतो आहे सिकनेस. आता थोडं बरं वाटतं आहे. सो आता आपण खाली निघतो आहे डिस्किटला. फाइनली वर्ल्ड मोस्ट सेकंड आई थिंक अभी उमलिंगला होगा है ना, तो ये सेकंड पे आएगा, नहीं तो यही हाईएस्ट था वर्ल्ड पे. अभी गॉगल घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर हे उन्हात बर्फावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट जे होतात आणि त्याचा त्रास होतो आपल्याला डोळ्यांना. डोळे लाल होऊ शकतात. सो आपण आता मस्तपैकी खाली निघतोय. तसं तर ठीकठाक आहे. हा डोंगर थोडं क्लायमेट पण जे आहे ते ऊन पडल्यामुळे जरा बरं वाटलं आहे. ऊन नव्हतं मगाशी जी कंडिशन झाली ती खूप खतरनाक कंडिशन होती. तर अशा रूटला प्रत्येक कंडिशनला तयार राहिलं पाहिजे. इमर्जन्सी येऊ शकते. हाय अल्टिट्यूड सिकनेस जो आहे तो इथे खूप जाणवला. कारण नाही म्हटलं तरी आपण सगळ्यात वर्ल्डमध्ये हायर मोटरेबल रोडला होतो. आज आपला या राईडमधला पहिला टफ रोड होता. त्यानंतर आपल्याला म्हणजे उमलिंगला जो आहे वर्ल्ड फर्स्ट जो हल्लीच झाला हायेस्ट मोटरेबल रोड तिथे जाऊ आपण. बघू शकता तुम्ही ग्लेशियर्स कसे राहिलेले आहेत. छोटे छोटे बर्फ पडला आहे तो बर्फ वितळतो आणि हे तुकडे राहतात. मला वाटतं आता तुषारची वाट बघत आपल्याला थांबावं लागेल. तुषार कुठे राहिलं तर दिसत नाही आहे. येईल आहे ती कुठेतरी आपण स्टॉप करूया. येतोय ना, येतोय ना तो येतो. ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स. थोडं हाय अल्टिट्यूड सिकनेसमुळे आवाज जो आहे बोलताना त्रास होतो. तर आपण खारदुंगला पासवरून खाली उतरलेलो आहोत.
कुल्लूला आलं एक विलेज आहे जे कुल्लूला खाली उतरले खूप सुंदर आहे आणि जेणेकरून नुब्रा व्हॅलीची लेक स्ट्रक्चर दिसायला लागलं खाली असं वाटतं. मला वाटतं आता नुब्रा व्हॅली जायचं सुरू होतं आणि आपण बघू शकतो शॅडो लाईट याचा खेळ आपल्याला दिसतो. येऊ शकता. तर आता आपण आहोत डिस्किटला. डिस्किटला आम्ही संध्याकाळी बरोबर पोचलो. खूप छान व्ह्यू होता आणि डिस्किटला आम्ही चहा पिली. चहासोबत बिस्किट खाल्लं डिस्किटला. तुषारने कॉफी पिली आणि आता जेवायला जातो आहे. डिस्किटला असं आहे की रात्री 11 वाजता लाईट जाते आणि सकाळी 5:30 वाजता लाईट येणार आहे. सो त्याआधी सगळं जे आहे ते आवरावं लागेल. लाईट डिपेंड जर ज्या गोष्टी असतील तर आपला जो स्टे आहे त्याचं साईड व्ह्यू असा आहे. बाईक आम्ही पार्क इकडे केलेल्या आहेत. ते डिनरसाठी जात आहे. मस्त आहे लोकेशन. छान केले ओरिजिनल. काय घेतलं आहे जेवण? काय डाळ भात लोणचा. घ्यायचं काय? लेना है क्या? खुद को? खुद बुफे है क्या बुफे? नहीं प्लेट सिस्टम है, आपकी प्लेट है वो तीनों।